तुम्हाला माहिती आहे का, एका स्त्रीने आपल्या बुद्धीने, श्रद्धेने आणि अढळ प्रतिव्रत बळावर स्वतः यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. पण हा चमत्कार नेमका कसा घडला? वडाच्या झाडाची पूजा का केली जाते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केल्याने नेमके कोणते पुण्य मिळते? या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा, धार्मिक महत्त्व, या व्रताची संपूर्ण कथा, पूजेची योग्य पद्धत आणि दिवसामागील आध्यात्मिक संदेश अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक जण वटपौर्णिमेच्या दिवशी नकळत चुकून करत असतात. नमस्कार भाविकांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की हिंदू धर्मातील सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र महत्त्वाचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. या दिवशी वडाची झाडाची पूजा केली जाते. सावित्री आणि सत्यवान यांची कथा नेमकी काय आहे? या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळतात? या सर्व गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस विशेष विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला पतींच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करत असतात. वडाचे झाड हे आपल्याला संस्कृतीत अमरत्व, दीर्घ आयुष्य आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र दोरा गुंडाळला जातो. झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात आणि सावित्री सत्यवानाची कथेचं श्रवण केलं जातं. व्रताची पूजा कशी करावी याविषयी महिलांनी सकाळी लवकर उठून अभंग स्नान करावे. स्वच्छ किंवा नवीन वस्त्रे परिधान करून शक्य असल्यास नऊवारी साडी किंवा पारंपरिक पोशाख घालावा. पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, फुले, फळे, नैवेद्य, अगरबत्ती, दीप, पाणी आणि कापसाचा दोरा घेऊन वडाच्या झाडाजवळ जावे. झाडाची मनाभावाने पूजा करून त्याला 7 किंवा 21 वेळा दोरा गुंडाळावा. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत आपल्या पतीच्या आरोग्याची, सुखाची आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थनाही आपल्याला वडाला करायची आहे. त्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. प्राचीन काळात महेंद्र देशात राजा अश्वपती यांच्या अनेक वर्ष मूल न होते. त्यांनी देवांची कठोर उपासना केली. देवाच्या कृपेने त्यांना एक कन्या झाली. तिचं नाव ठेवलं सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, विद्वान, बुद्धिमान आणि प्रतिव्रता होती. विवाहयोग वय झाल्यावर तिने स्वतःसाठी सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. परंतु महर्षी नारदांनी राजा अश्वपतींना सांगितलं की सत्यवान अत्यंत गुणी असला तरी त्याचे आयुष्य फक्त 1 वर्षाचं उरलं आहे. हे ऐकून सर्वजण चिंतेत पडले. पण सावित्री म्हणाली, मी एकदा ज्याला माझा पती मानला आहे त्याच्याशीच मी विवाह करेन. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत आनंदाने संसार करू लागली. ज्या दिवशी सत्यवानाने आयुष्य संपणार होतं त्या दिवशी सावित्रीने कठोर उपवास केला. सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबतच त्याच्या मागे गेली. लाकूड तोडताना अचानक सत्यवानाच्या डोक्यातील तीव्र वेदना सुरू झाल्या व तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि काही क्षणात त्याचे प्राण निघून गेले. तेवढ्यात यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले. सावित्रीही त्याच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्याचं सांगितलं, पण सावित्री म्हणाली, पत्नीचे कर्तव्य म्हणजेच पतीसोबत प्रत्येक सुखदुःखात राहणे आहे आणि मी तरी कशी मागे जाऊ? तिची निष्ठा आणि ध्येय पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले, सत्यवानाचे प्राण सोडून तू कोणताही वर माझ्याकडे माग, मी तुला निश्चित देईल. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत मिळवले असा वर मागितला. यमराजांनी तो वर तिला दिला. त्यानंतर तिने सासऱ्यांची दृष्टी परत यावी असा वर मागितला. तोही त्यांनी तिला दिला. नंतर तिने आपल्या वडिलांना 100 पुत्र होण्याचा वर मागितला. तो देखील तिला मिळाला. यमराजांनी तोही मान्य केला. सावित्री मात्र त्यांच्यासोबत चालतच राहिली. ती काही मागे पलटली नाही. तिची बुद्धिमत्ता पाहून यमराज पुन्हा म्हणाले, आणखीन एक वर माग, मी तुला नक्की देईल. सावित्री म्हणाली, तुम्ही नक्की देणार ना? हो, मी नक्की देईल. मला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद द्या. यमराजांनी तत्काळ तथास्तु असे म्हटले. काही क्षणांनी सावित्री नम्रपणे म्हणाली, देवा,
माझे पतीचे प्राण तुम्ही घेऊन जात असाल तर मला सत्यवानापासून पुत्र कसे होतील? तुमचाच दिलेला वर खोटा ठरेल. यमराजांना आपल्या शब्दाची जाणीव झाली की आपण तिला कोणता वर दिला. सावित्रीच्या अतिथी बुद्धी, प्रतिव्रतेची शक्ती आणि अढळ श्रद्धेसमोर यमराजांनाही नतमस्तक व्हावे लागले. त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले आणि त्याला पुन्हा जीवदान दिले. यामुळे सावित्री ही आदर्श प्रतिव्रतेचे प्रतीक मानली जाते. वटपौर्णिमा हा केवळ पतीचा दीर्घायुष्यासाठी केलेला सण नाही, तर हा सण आपल्या श्रद्धा, निष्ठा, संयम, ध्येय, बुद्धिमत्ता आणि संकटातही हार न मानण्याची प्रेरणा देऊन जातो. सावित्री केवळ आपल्याला प्रेमामुळे नाही, तर आपल्या बुद्धी आणि धर्मनिष्ठेमुळे मृत्यूवरही विजय मिळवला. यातून आपल्याला शिकायला मिळतं की श्रद्धा आणि योग्य विचार यांच्या जोरावर कितीही मोठे संकट दूर करता येतात. तर भाविकांनो, ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण कथा. महत्त्व आणि या व्रताच्या मागील प्रेरणादायी संदेश म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो हीच प्रार्थना. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.